शरद पवार साहेब आणि अडाणी साहेबांचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे चांगले संबंध असल्यावरही भेटीगाठी होऊ शकतात. त्यामुळं त्यांच्या बैठकीचा अर्थ काही वेगळा लावणे हे माझ्या दृष्टीने काही योग्य नाही आहे. कारण गौतम अदानीजी आणि शरद पवार साहेब हे अत्यंत चांगले जवळचे मित्र आहे आणि राजकारणामध्ये कोणी बिझनेसमॅन मित्र राहणे काही अयोग्य नहीं है. सर, ये हिंदी में बताएं कि अदानी और शरद पवार की जो आज बैठक हुई, इसको राजनीतिक दृष्टि से किस तरीके से देखा जा रहा, क्योंकि शरद पवार ने कुछ दिन पहले जेपीसी नहीं होना चाहिए, उससे रिजल्ट नहीं निकलता, इस संबंध में भी उन्होंने चर्चा की थी अदानी के मुद्दे पे. देखिए, मेरा ऐसा मानना है कि शरद पवार साहब और गौतम अदानी जी, इनका मैत्री का जो रिश्ता है बहुत सालों से पारिवारिक मैत्री है. अब उनके पारिवारिक मैत्री में मिलना ये राजनीति नहीं होनी चाहिए, क्योंकि मुझे मालूम है वो बहुत अच्छे मित्र है, जो मुझे जानकारी है, क्योंकि मैंने उनको बहुत बार ऐसे ऐसे फंक्शन में देखा है जहाँ उनकी मैत्री है, मित्रता है. और रह गई बात गौतम अदानी जी को लेकर, तो इससे पहले भी शरद पवार साहब ने कहा कि विदेश की कोई संस्था यंत्रणा हमारे देश के कोई भी बिजनेसमैन के ऊपर कोई प्रश्न चिन्ह खड़ा करती है, उसके ऊपर कितनी वैल्यू देना चाहिए. हमारे देश का सुप्रीम कोर्ट, हमारे देश का कोई भी समिति अगर कोई टिप्पणी करती है उसको सीरियस लेना चाहिए. लेकिन ऐसे बाहर वाले लोग, देश को बदनाम करने वाले लोगों को या देश की उद्योगपति को बदनाम करने वाले लोगों को कितना भरोसा करना चाहिए, शरद पवार साहब ने कहा, और वो बराबर भी है. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख त्यांनी आज आंदोलन केलं होतं. पोलिसांनी जेव्हा त्यांना डिटेन केलं तेव्हा संजय राऊत असे बोलले की राज्यामध्ये मोगलाईचं सरकार आहे, ज्या प्रकारे पाणी प्रश्नावरून अशा प्रकारे आंदोलकांना डिटेन करतात. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये असे आंदोलन केल्यावर हजारो केसेस आमच्या कार्यकर्त्यावर लावल्या आहेत आणि साधारणतः कोणत्याही आंदोलनाला अंतिम काय असतं, तर आंदोलनाचा ही समाप्ती ही पोलिसांचा त्या ठिकाणी अटक करणे, पोलीस त्यांना ताब्यात घेतात. आम्हाला ताब्यात घेतलं खूप वेळा. त्यांचे मागणी जी आहे नितीन देशमुखाची, ती मागणी सरकारने पूर्ण केली पाहिजे, ती तपासली पाहिजे. ते करतील सरकार. पण कुणाच्या घरावर जायचं आहे मोर्चा घेऊन, कुणाच्या घरावर मोर्चा घेऊन जायचं याला समर्थन पोलीस कसे करतील. कुणी सर्वसाधारण माणसाच्या घरावरही कुणी तिसरा माणूस जाईल हे पोलीस सहन कसे करतील. आणि त्यामुळं त्यांच्या मागण्या सरकारकडे गेल्या असतील तर सरकार योग्य निर्णय घेतील. पण कुठल्याही आंदोलनाचा जो एंड असतो तो पोलिसांच्या ताब्यातच जावं लागतं. आणि आम्ही हजारो वेळा पोलिसांच्या ताब्यात गेलो आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तेव्हा पोलिसांनी आम्हाला डिटेन केला आहे. आम्ही घोषणा केली की उद्या उद्धव ठाकरेच्या या ठिकाणी नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर जाण्याचा एक वेळा निर्णय झाला, तेव्हा आम्हाला डिटेन केलं. शेवटी कुठल्याही शासकीय बंगल्यासमोर किंवा कोणत्याही सरकारच्या मंत्र्याच्या घरावर, मागच्या वेळी जसं त्यांनी म्हटलं होतं त्या ठिकाणी एका मंगलप्रसाद लोढा यांच्या घरावर जाऊ, शासकीय बंगल्यावर जाऊ, त्यांना आझाद मैदानावर डिटेन केलं. ही मला वाटतं ही प्रोसेस हीच आहे सरकारची. आंबेडकर म्हणतात की कर्नाटक निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, वारंवार ते म्हणतात. काय तुम्हाला कुठला भूकंप अपेक्षित आहे? त्याचा प्रकाश आंबेडकरजीलाच माहीत असेल काय भूकंप होईल. पण मला हे माहिती आहे की एकनाथ शिंदेजीचं सरकारमध्ये कोणी जर म्हटलं बहुमत सिद्ध करायला, तर मागच्या वेळी 164 होते, आता 184 असतील. सर, संजय राऊत म्हणाले की खारघरच्या घटनेवरून फडणवीसांनी साधी संवेदनशीलता सुद्धा दाखवली नाही, पैसे देऊन तोंड दाबली जातात. त्यांचा हाही आरोप आहे की त्यामध्ये 50 लोकांचा मृत्यू झालेला आहे, काही लोकांचा मृत्यू 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं असंही मागणी. संजय राऊत साहेबांच्या प्रत्येक वक्तव्याचं उत्तर देण्याकरता मी प्रवक्ते नेमले आहे. ते उत्तर देतील. राहिला प्रश्न फडणवीसजीच्या आणि एकनाथजीच्या संवेदनशीलतेचा, तर त्यांना खूप संवेदना आहे. जे जे सरकारने करायला पाहिजे ते सर्व सरकार करतं आहे. सरकारची बाजू योग्य पद्धतीने त्या ठिकाणी ते काम करत आहे. हॉस्पिटलमध्ये गिरीश महाजन साहेब, तानाजी सावंत साहेब काम करतात आहे. एकनाथ शिंदे साहेबांची तब्येत चांगली नसूनही त्या ठिकाणी ते पूर्ण वेळ काम करतात आहे. एक देवेंद्रजी त्याची परवा 1:30 वाजेपर्यंत त्या विषयावर होते. रोज सरकार काम करत आहे. आता आंधळे झालेल्या लोकांना
ज्यांनी राजकीय आंधळेपणाची पट्टी बांधली आहे ते राजकीय आंधळे लोकांना काही काम दिसणारच नाही ना, आणि विरोधकाचं काम आहे आरोप करण्याचं. पण जे लोक मृत्युमुखी पडले, ज्याच्या घरात नुकसान झालं, त्यांचं नुकसान कोणीच सहन करणार नाही. ते नुकसान पुऱ्या पैशानं त्या ठिकाणी भरून निघत नाही. पण जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. त्या घटनेच्या जे परिवार आहेत त्याच्या मागं सरकारने उभं राहिलं पाहिजे, समाजाने उभं राहिलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे, ते आम्ही करतो आहे. पण संजय राऊत साहेबांनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, त्यामुळे त्यांना दिसत नाही. 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं म्हणजे नाना पटोले पण तेच मागणी करतात. आता सरकार निर्णय घेईल त्यावर मी काही पक्ष म्हणून मांडू शकत नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घ्यावा त्याच्याबद्दल. सर, आज सुबह से ही आप एक मैराथन बैठक में लगे थे, किन विषयों पे चर्चा हुई, किस प्रकार का चुनावी रणनीति तय की गई, क्योंकि सुबह 9 बजे से आप लोगों की बैठक चल रही थी? देखिए, ये आम बैठक है, ये कोई विशेष बैठक नहीं है. केंद्र सरकार, राज्य सरकार की योजनाएं जो समाज के आखिरी आदमी तक नहीं पहुंची है उसको आइडेंटिफाई करना, उनको कहाँ क्षेत्र में हम अभी तक पहुंचे नहीं है. ऐसे बहुत आदिवासी गांव है जहाँ पर अभी भी केंद्र सरकार, राज्य सरकार की योजना प्रशासन के माध्यम से पहुंची कि नहीं. तो भारतीय जनता पार्टी का क्या काम है संगठन का? संगठन किस लिए है कि संगठन का काम है वहाँ जाए और वो सरकार की योजना को पहुँचाए. इसलिए बहुत देर तक हमने आत्मचिंतन किया. हर आदिवासी क्षेत्र में, हर जनजाति क्षेत्र में जहाँ पर हमने जाना चाहिए वहाँ पे हमने प्रवास निश्चित किया है. और हम हर घर तक जाना चाहते हैं. एक विधानसभा में 60,000 घरों तक जाना चाहते हैं और लोकसभा में 3,500 घरों तक जाना चाहते हैं. घर चलो अभियान भारतीय जनता पार्टी ने चालू कर दिया है और हमारा ये मानना है कि ये घर चलो अभियान में जो लोग छूटे हैं योजना से उनका भी जोड़ने का प्रयास हम इसमें कर रहे हैं. वो समाज के आखिरी आदमी को भी न्याय देने का प्रयास इस घर चलो अभियान में हम करने वाले हैं. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मार्गदर्शन केलं. महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीत उपस्थित. विचार परिवाराचे आमचे सर्व लोक ज्यांच्याकडे माहिती आहे. आता काही क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीची संघटना काम करत नाही, त्या ठिकाणी विचार परिवाराच्या अनेक संस्था काम करतात. वनवासी कल्याण आश्रम आहे, त्या ठिकाणी वनवासी परिस्थिती काय आहे, आदिवासी भागातली परिस्थिती काय आहे, नेहमी आम्ही याचा त्या ठिकाणी अंदाज घेत असतो, त्यांच्याकडनं माहिती घेत असतो आणि भरपूर माहिती भेटते. शेवटी समाजामध्ये काम करणारे असे अनेक वर्ग आहेत ज्या समाजामध्ये सरकारकडे माहिती नाही, संघटनेकडे माहिती नाही. कधी कधी पत्रकार महोदयाकडे मोठ्या मोठ्या माहिती असतात. त्यामुळे सर्वांकडनंच माहिती घेणे आणि आपल्याला सरकारचा पोहोचवणे हे आमचं काम आहे. आणि म्हणून आज विचार परिवारात सुद्धा हेच सांगितलं आम्हाला की या ठिकाणी मला वाटतं त्यांच्या जे काही आमच्याकडे आलं आहे, चांगले चांगले मुद्दे आले आहेत, त्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी काम करणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुका यावेळी मंथन झालं का? यावर काहीच संबंध नाही. आजच्या बैठकीचा संबंध राजकीय नाही. एकही टक्का, एक टाचणीभरी राजकीय चर्चा आली नाही. या बैठकीत केवळ आणि केवळ समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला जर केंद्र सरकारने सर्वांना न्याय देण्याकरता योजना तयार केल्या आहे, सर्वांसाठी अन्न दिलं, जलजीवन मिशन दिलं आहे, मग सर्वांना नळाचं पाणी मिळतं आहे का आदिवासी क्षेत्रामध्ये, त्याबद्दल 60,000 घरी जाण्याची योजना तयार केली. सर्वांना अन्न मिळतं आहे का, त्यांच्याकडे 60,000 घरी जाण्याची योजना आम्ही केली. म्हणजे या बैठकीचा एकच मुद्दा आहे. या बैठकीत कुठली राजकीय चर्चा नसतं, नेहमीच नसते. या बैठकीचा उद्देश आहे विचार परिवार आम्ही जे बैठक घेतो फक्त समाजाचं कल्याण. अजून कुठल्या घटकांपर्यंत पोहोचायचं बाकी आहे असं कळलं या बैठकीत? नाही, या बैठकीत तसं काही नाही की या बैठकीत हे ठरलं की 60,000 घरी प्रवास करायचा आणि जे आदिवासी भाग आहे, जनजाती भाग आहे, त्या भागामध्ये खरंच सरकारच्या योजना पोहोचल्या का नाही, त्या ठिकाणी प्रशासनाने काम केलं की नाही. शेवटी आम्ही संघटना कशा करता, आम्ही नुसतं मतं घेण्याकरता आहोत का? मतं घेतल्यावर आमची काही जबाबदारी नाही का? ती जबाबदारी पार पाडतोय आम्ही संघटना म्हणून, आणि म्हणून आम्ही हे काम चालू केलं आहे. संघाची काय मदत होणार? नाही, विचार परिवाराचे अनेक संघटना त्या ठिकाणी काम करतात. शालेय शिक्षण विभागात काम करतात, वनवासी कल्याणमध्ये काम करतात. शेवटी कुठल्याही संघटनेकडनं किंवा कुठल्याही प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडनं जर माहिती घेतली तर काय बिघडलं. आणि आम्ही त्यांना विनंती करतो ना, तर तुमच्याकडे काही माहिती आहे का, कुठं प्रांतशा होणार आहे जसं विदर्भ झालं, मग कोकण, मागे बैठका झाल्यात. नंतर होईल का? नाही, आजचं कसं काही ठरलं नाही आहे.